सकाळचे 6 वाजले आणि मी आता जरा जिमची तयारी करून घेतो, फ्रेश वगैरे होऊन घेतो. म्हणजे कसं मित्र आला की निघेल. तसंच बघू आज काय वर्कआउट मारतो. आज काल तर मी चेस्ट मारलेली, आज तर बॅक किंवा बायसेप्स मारेन, बघूया. तर तसंच मग आता मी रेडी तर झालो आहे. फक्त पाण्याची बॉटल भरून जिमसाठी निघायचं आहे. आणि जो मित्र आहे तो थोडासा उशीर येणार आहे मागला, तर मी थोडं पुढे येऊन वर्कआउट जे होईल तेवढं करून घेईल. तोपर्यंत पंप बायसेप्स मारायचे जात. So we are now ready to go. भेटू आता जिममध्येच. आहे का कॉपीराइट बसला ना जायरो येईल पण तरी पण यार मी मारलो आहे काल. मारण्यामध्ये नोट असतो. हे बघ 6 गेम 3 गेम 6 गेम क्या क्या भाई प्रोग्रेस देख रहे हो भाई के यार. अनरँकेडमध्ये मारलंच ना. हे देख रँकेड पहिल्यांदा सारखे किती काय हे काय पहिल्यांदा नाही रे, पहिल्यांदा तर 11-12 केले. नाही हे कोणता टियर होता? 11 रँकेड. टियर कोणता तुझं ते सांग. कोणता टियर आहे? गोल्ड माझा नाही क्राउन. चालेल नू. अबे लड़े गोल्ड में तू हम लोग के ऊपर से बेंच तो असली प्लेयर तो आते तेरे में भाई तेरे को माझी हाय भाई. स्टेप से स्ट्रेंथ लो खेलता ही स्टेप सिक्स खरं खरं आहे. मित्र असेल कोण नाही माहित, पोरगी होती. तुला काय करायचं आहे? तुझ्या पण ऍसेल कसा गेला काल? तो फायनली काय आलो वर्कआउट करू जिममधनं. सो तुम्ही कमतर बघितला असाल की बिफोर वर्कआउट तर नाही दाखवलं, बट आफ्टर वर्कआउट दाखवून मी आता थोडंसं नाश्ता वगैरे करून घेऊ. म्हणजे बुक करायला आता जिमला आल्याच्यानंतर सगळं म्हणजे मॉर्निंग वर्कआउट असं असतं की जर आपण सकाळी वर्कआउट करते ना तसं पूर्ण दिवस फ्री होतो, म्हणून मी जरा मॉर्निंग प्रिफर करतो वगैरे. संध्याकाळी कसं असं नाही. तर सो गाईज आता तर मी आलो आहे घरी आणि आता थोडाफार नाश्ता वगैरे करून घेईल. जो थंडीले वाजते तर आता मी नाश्ता वगैरे थोडाफार करून घेईल आणि बघू. म्हणजे कसं सकाळी आपण जो वर्कआउट करतो त्यानंतर भूकले लागते, कारण आपण उपाशी पोटी जातो ना. तर म्हणून आता बघीन जे असेल ते घरातलं खाईल वगैरे. त्यानंतर बघूया पूजा वगैरे करून आपण लंडन सेशनला बसूया. म्हणजे 1:30 वाजता तर लंडन सेशन, कारण टाईम तर अपडेट झाला ना. सो 1:30 वाजता तर लंडन सेशन्स वगैरे असतात. जर आपल्या लंडन सेशनमध्ये काय अपॉर्च्युनिटी भेटते तर आपण तो ट्रेड घेऊ, आणि जर अपॉर्च्युनिटी नाही भेटली तर सो आपण न्यूयॉर्क सेशनमध्ये बघू, आणि जर नाही भेटले तर उद्याचे दिवस बघू. जर आपला सेटअप असेल तर ट्रेड घ्यायचा, नसेल तर अवॉइड करून टाकायचं. सो बघूया काय होतं आहे, तसं मी तुम्हाला अपडेट करत जाईल जे असेल ते. आणि बघूया आता काय चालू, कारण तसं पण मी आता फंडेड जे अकाउंट असतात ते प्लॅटफॉर्म्स वगैरे मी पास करायचा ट्राय करतो. सध्या तरी माझा 5Kचा हे अकाउंट आहे. बघू जसं होईल मी तसं तुम्हाला अपडेट करत जाईल, काय काय माझे ह्याच्यामध्ये हे चेंजेस येतात आणि कसं ट्रेडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होते वगैरे. सो बघू, मी तुम्हाला अपडेट करत जाईल.
तो सगळी बत्ती वगैरे झाले आणि आता थोडंसं एक ॲनालिसिस करून घेऊया मार्केटसाठी. म्हणजे आता बसून कंटाळा येणार होता, मी बोललो की जरा ॲनालिसिस करून घेऊया. जे बॅकटेस्ट आपण जो कालचा हे ट्रेड घेतलेला ते जरा बघून घेऊया वगैरे. चला मी तुम्हाला पण दाखवतो जो मी काल ट्रेड घेतलेला. बट थोडंसं मिस्टेकसाठी मी थोडा चुकलो तो ट्रेड घेतल्याच्या नंतर. सो गाईज आपल्या स्क्रीनवरती आलो आणि हा जो ट्रेड घेतलेला ह्याच्यावरती की लाईक हा ब्रेकर होता 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आणि आपला ऑर्डर ब्लॉक होता. आणि जो आपली एंट्री होती या साईडला होती. जेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट भेटला सो आपण ह्याच्यावरती पेंडिंग लिमिट टाकून एंट्री घेतलेली. बट मी एकाची स्ट्रीम बघत होतो, ती माझी मिस्टेक झाली की लाईक आपण जेव्हा स्ट्रीम बघतो कोणाची ज्यावेळी तुम्हाला ट्रेडिंग येत असेल आणि तो पण सेम स्ट्रॅटेजी असं वगैरे यूज करत असेल, जर तुम्ही कोणाची स्ट्रीम बघतायत तर ती चुकीचं आहे. कारण जेव्हा तुम्ही स्ट्रीम बघता जो तुमचा सेटअप असतो तर त्याच्यावरनं आपला कॉन्फिडन्स म्हणजे थोडासा कमी होतो. सो मी लाईक हा ट्रेड चालू होता समथिंग या साईडला मी चुकून ब्रेक इवन करून टाकला. काहीतरी 4.66 म्हणजे 4.5 RRचा माझा हा ट्रेड होता. लाईक मी या कॅन्डलमध्ये या साईडला ब्रेक इवन करून टाकला. जर मी थोडासा वेट केला असता जास्तीत जास्त काय, कारण ही एक ट्रेंडलाईन लिक्विडिटी बिल्ड झाली ना, सो म्हणून मी हे अवॉइड करून मी बोललो की इथनं एंट्री घेईन वगैरे. बट मी माझे रूल्स सोडले. मी रूल्समध्ये एक वेगळं हे केलेलं म्हणून मी माझ्या स्वतःचे रूल्स सोडले, दुसऱ्याची स्ट्रीम बघत बसलो आणि स्वतःवरती डाऊट करून ते एंट्री हे क्लोज करून टाक. सो मी हे एक BTCमध्ये पण तेव्हा हे करून ठेवलेलं की संडेला ॲनालिसिस करून ठेवलेलं. पण मी प्रॉपर यूज करतो सो ते प्रोव्हाइड नाही करत संडेची ट्रेडिंग वगैरे. हा माझा लेवल होता म्हणजे POI आणि मी इथं एंट्री प्लॅन केलेली. सो एंट्री प्लॅन करण्याच्या मागे पण तोच रिझन, MSS भेटला आणि त्याच्या FEGवरती मी एंट्री करून टाकली. बस पेंडिंग लिमिट्स टाकून सोडून टाकलं. आणि जसं जसं हे लेवल्स जे दुसरे POIs होते तर त्यांच्यावरती म्हणजे बाय साईडची लिक्विडिटी होती, तर मी वेट करत होतो की तिथं काय रिॲक्शन वगैरे आलं, म्हणजे कसं माझे पार्शल्स बुक करायला. सो मी इथून पार्शल्स वगैरे माझे बुक करत गेलो जसे जसे, म्हणजे एक लाईक हे इमॅजिन केलं की जर मी हा ट्रेड घेऊ शकलो असतो तर जसे जसे रिॲक्शन भेटले. आणि सेकंड जो होता की लाईक मी इथे SL ट्रेल केलेलं इथे SL ट्रेल केलेला कारण मी बोललो की आता एवढं हे आलं आहे तर कशाला सोडू. जर ॲक्च्युअल ट्रेडमध्ये असं तर माझा लाईक लेग टू लेग, आता तुम्ही बघा हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो. सो मी जर ट्रेंडच्या हिशोबाने गेलो असतो तर हा माझा ड्रॉन लिक्विडिटी होती की जी मेन लिक्विडिटी ओके. आणि जो सेकंड टार्गेट तर हा मी हे केलाच नव्हता, फक्त हा एक टार्गेट घेऊन चालवतो. जर मी SL ट्रेड केला असता या साईडला आणि इथून जेव्हा मार्केटने ह्याचा हाय तोडला आणि तिथं मी या साईडला SL ट्रेड केला असतं तर समथिंग काहीतरी 25 RRमध्ये चालला. पण होई ना तरीसुद्धा आपल्या एक ॲनालिसिसच्या हिशोबाने पण 8.3चा हे काढला. तर बघूया आता सेकंड एंट्री जशी भेटेल तसं मी तुम्हाला सांगत जाईल. तर सो गाईज आता लंडन सेशन चालू होईल. समथिंग 2-3 मिनटं बाकी आहेत लंडन सेशनसाठी. तर आता बघूया काय ट्रेड भेटत. आता मी आता माझे लेवल्स मार्क करून ठेवलं, बघू आता काय होतं आहे. मग तसं मी तुम्हाला सांगत जाईल मी कधी ट्रेड घेतला ते वगैरे. तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत बनून राहा, अपडेट मी तुम्हाला करत जातो. तर सो गाईज मी PCवरतीच बसलो अजूनपर्यंत आणि स्टील नो मुवमेंट. मार्केट एका साईडला कॉन्सन्ट्रेट करतो आहे. लंडन ओपन होऊन 2 तास 15 मिनटं झालेत, बट स्टील काय रिस्पॉन्स नाही मार्केटचा. तर बघूया काय असेल, मी तुम्हाला तसं अपडेट करत जाईल. मी इथं वाट बघतो आहे की कधी मूव्स येत आहेत. मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगू शकतो की लाईक जेवढा वेळ असा एक मूव्ह झाला की लाईक मार्केट कन्सॉलिडेट करते एका जागेवरती, तर म्हणजे लंडनमध्ये जेव्हा आता बघा ISMची न्यूज पण आहे या साईडला, ISM सर्व्हिसची न्यूज आहे. सो जेव्हा पण मार्केट असं कन्सॉलिडेट करतं न्यूजच्या अगोदर, म्हणजे कसं एक बिग मूव्ह येणार असतो किंवा कन्सॉलिडेट ते कंटिन्यू करतं. तर बिग मूव्हचे जास्त चान्सेस असतात कारण ही कशी एक लिक्विडिटी जनरेट करते. तर मी आता एक वाट बघतो की काय होईल वगैरे. जर माझे हे 2 लेवल टॅप केले मी, या 2 लेवलसाठी हे लेवल आणि किंवा ही कोणती तरी टॅप झाली की म्हणजे कसं मी एंट्री करायला हे होईल. तर बघते मी वाट बघतो की लाईक हां या एंट्रीला भेटेल, बट मार्केट तर काय मूव्ह द्यायला तयार नाही. तर बघूया आता कसं काय होतं आहे. तर मी तसं जे असेल ते तुम्हाला अपडेट करत जाईल.
लाईक जर न्यूयॉर्कमध्ये मला ट्रेड भेटलं तर मी पंचअप करेल, नाही तर मला ते 3 ट्रेडिंग डेज रूल ते मला फॉलो करायला लागणार. मी मग कमी क्वांटिटी घेईल 0.01ने आणि ते कंटिन्यू करत बसेन. तसं तर एका साईडला माझा ट्रेड लॉकर ओपनच आहे, म्हणजे कसं लगेच मूव आले की मी पंचअप करू शकतो. बट मूवच नाही देत तर आता मार्केट मी पण नाही काय करू शकत. बघूया आता काय असेल ते मी तुम्हाला तसं अपडेट करत जातो. तर गाईज आता आम्ही आम्ही प्रोटीन मिल्कशेक बनवतो. एवढी इंग्लिश. येस. अरे वाईट मग काय बोलणार आता, काय बोलणार तू? नाही मराठीत बोलणार तू. दूध चेक. आम्ही प्रोटीन शेक बनवते आता. चोको पावडर चोको पावडर. कोको पावडर नाही, बॉर्नव्हिटा. केळी टाकले, खजूर टाकले. चांगला मी हकतो. वाटण टाकलेलं आम्ही रिटर्न. सॉरी. बस. अरे तुझ्या मग अर्धा गेलं ना, अर्धा एवढं जास्त मला कुठं पाहिजे. हे बघ, शी बोटानी शी धुतला नव्हता. ठीक आहे आता घे तुझ्या पण टाक. नाही अजिबात नाही, माझा हात लांब ठेव. हात लांब ठेव. मला चमचा घे हलवायला. पण बघ ना मॅच करते काय आहे लाल ज्यूसला. लाल वाटते, लाल घे बोलायला. पिल्ले नाही हा बोल. बघूया कसं लागतं. त्या कोको पावडर पेक्षा हेच आणत जाऊ. बॉर्नव्हिटा फुल जन्नत दिखा दे वाला. सेक्सी गाइस, ट्राय करा तुम्ही. तिचा मेसेज आला. सो गाईज वी हॅव टू फेस 2 लॉसेस इन दिस डे. लाईक जो मीने एक ट्रेड पंचअप केलेला या साईडला, तो म्हणजे कसं स्पेड्सच्यामुळे, एक हाय स्पेड्सच्यामुळे पण हे झालं लवकर, म्हणजे एक्झिट झाला. बट ठीक आहे, ॲट द एंड तो SL हिटच होणार होता. आणि सेकंड होता जो ॲग्रेसिव्हमध्ये मी चुकून म्हणजे एक ॲग्रेसिव्ह प्ले केला. मी जस्ट PC ऑन केला आणि बघितलं की एक सेटअप बंद, आणि नंतरला थोडंसं हे केलं तर बघितलं की सेटअप चुकीचा होता. ॲक्च्युली इथं मार्केटने पहिलाच हे करून टाकलेला, ह्याच्यावरती वगैरे क्लोजिंग देऊन तिथं कंटिन्युएशनचं हे दाखवलेलं. बट मी चुकून म्हणजे हे प्रायोरिटी जे रूल्स होतं त्यामध्ये एक रूल्स तोडून
मी एंट्री करून टाकली त्या एफिजिन होता. सो माझी एक ॲक्च्युअल एंट्री जी इथं बनणार होती लाईक या एरियामध्ये ही नाही, ही तर मी लॉस ह्याच्यामध्ये पण हे फेस केलं. जी एक ॲक्च्युअल एंट्री होती ही मला इथं बनवायची होती. समथिंग अशी आता तरी चालू होती. ही बघा रनिंग पोझिशन असते, बट मी अवॉइड केलं कारण इथं एक ISMची न्यूज आहे म्हणून बोललो की नाही मला ट्रेड नाही करायचं आहे. ISMच्या न्यूजमध्ये मी जास्त करून अवॉइडच करतो. स्टील जरी मी ही घेतली असती मला काहीतरी 5.13 आराचं ही इश्यू दाखवते, बट मी अवॉइड केली कारण न्यूज पुढे वगैरे. मग मी बोललो की नको न्यूज स्लिपेजच्यामुळे जर मोठा लॉस घेण्यापेक्षा जे असेल ते अवॉइडच करतो. तर लाईक आत्ता कितीच्या ह्याच्यामध्ये रनिंग आहे हा समथिंग 10 पिप्समध्ये रनिंग आहे. ठीक आहे. टोटल किती पिप्सचं आहे टार्गेट? 200 पिप्सचा टार्गेट आहे आणि असेल आपला 40 पिप्सचा होता. बट काय करू नाही शकत, जे आहे ते आहे. आणि त्या जे मिस्टेक केली लाईक मला खूप रिग्रेट झालं त्याचं की लाईक जरी मला इथं दिसत होतं की हां मी इथं चुकते वगैरे, पण ट्रेड एंटर केल्याच्यानंतर जरी ह्याच्यामध्ये माझा असेल हिट झाला तर मला काय नाही वाटणार. बट जो चुकीचा ट्रेड मी घेतला आहे म्हणजे त्याच्यामध्ये असेल हिट झाल्याच्यानंतर मग असं वाटतं की नाही यार ते चुकले वगैरे. म्हणून ठीक आहे बघूया आता काय होतं. हे तर मी जस्ट असं लावून ठेवलं आहे. आता बघूया ही न्यूज आल्याच्यानंतर काय मूव देते. लाईक आपलं हे जो आपण अजून केलेला हा जो टार्गेट आहे तो हे होतं की आपला असेल जाईल. जरी आपण बघू इथं जरी असतं तर आपण 50% क्लोज केलं असतं कारण जो हा जो एरिया आहे इथं एक PO म्हणजे पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे. सो इथनं पण मार्केट असं एक रिव्हर्स घेऊ शकतो. तिथं पण आपण 50% हे केलं असं जर मार्केटने रिॲक्ट केलं असं तर. बट बघूया काय होतं आहे का. इथं आपल्याला हे करायला लागतं की जरी इथपर्यंत मार्केटाला आपण ब्रेक इव्हन करून टाकतो. तर बघू जे असेल ते मी तुम्हाला पुढे अपडेट करून सांगतो. नाव ॲनालिसिस. सो गाईज हा आपला सेलचा ट्रेड होता जो ॲक्च्युअलमध्ये आपल्याला घ्यायचा होता, बट तो मला पॉसिबल नाही झाला घ्यायला कारण इथे एक न्यूज आहे. किती मिनटात 2 ते 3 मिनटात एक न्यूज असणार आहे. सो आपल्याला न्यूज ट्रेड नाही करायचं आहे कारण न्यूजमध्ये थोडासा रिस्क आहे आणि आपला हा फंडेड अकाउंट आहे, नाहीतर आपण ट्रेड घेतला असं थोडासा रिस्क. सो बघूया आता. हा जो मला पहिला लेवल असेल तर इथनं मार्केट रिॲक्ट करतो आहे. सो मी तर डायरेक्ट ब्रेक इव्हन करून टाकेल जर न्यूजमध्ये काय जास्त मूव नाही येतात. जर ह्याच्या खाली क्लोजिंग देते मार्केट तर सो मी ट्राय करेन की एक या लेवलला नाही तर या लेवलला समथिंग हे करायला. जर इथनं मार्केट हे झालं की मी जे असेल लेग टू लेग आपलं पार्शल्स करत जाईन. सो बघूया काय होतं आहे कसं होतं आहे, मी तुम्हाला तसं इन्फॉर्म करत जातो. तर गाईज या 1 मिनटामध्ये काहीतरी आता न्यूज होईल ISMची. सो बघूया माझा तर व्ह्यू जो न्यूजसाठी जो सेल साईडचा आहे कारण माझा जो बायस आहे आत्ता तरी तो मला सेल साईडमध्ये हे करतो आहे. इथून जर इथं मार्केटने रिॲक्ट केला सो तर आपण काय नाही करू शकत. तर थोडंफार तो वरती जाऊ शकतो, बट आपण वेट करत असेल किंवा आपलं हे TP किंवा ब्रेक इव्हन. जर आता कितीच आपण असेल घेतो 401 ओके 802 समथिंग या साईडला आपले या साईडला आलं की आपण ब्रेक इव्हन करू शकतो. आता 20 सेकंड्समध्ये न्यूज येईल. बघूया काय इम्पॅक्ट होतो न्यूजचा ह्याच्यावरती. नाईन 8 7 6 5 4 3 2 1 हो आजचा बरोबर होता म्हणजे बघूया काय बोलू नाही शकत. 1 मिनिट होत नाही तोपर्यंत 50 30 सेकंड्समध्ये जे आहे ते डिक्लेअर होऊन जाईल. 20 सेकंड 26
तर ह्या खाली क्लोजिंग देते ना मार्केट, सो आपण एक हे करू शकतो की हां मार्केट इज रेडी टू गो डाऊन असं करून. हां चला क्लोजिंग दे फक्त. व्ह्यू आपला परफेक्ट होता, बस न्यूज आहे म्हणून आपण ट्रेड नाही करत. काय नाही रिग्रेट तर काहीच नाही. चला इथं ब्रेक इवन, या साईडला सीधा ब्रेक इवन. संपलं, न्यूज संपली. सो तर एक अजून करून सांगतो की जर मी या ट्रेडमध्ये असो इझिली या साईडला आता ब्रेक इवन टाकला असतं समथिंग एवढे पिप सोडून 5. ओके इथं आपला ट्रेल असेल असता. बघा ऑलमोस्ट आपण प्रॉपर किती कॅच केले आहेत, 100 पिप्स तर आपण असेच कॅच केलेत गाईज. 100 नाही 120 पिप्स आपण कॅच केलेत तसे. तर जरी असतं तर मी एक 500 बुकिंग तर नसती गेली, बिकॉज आपल्याला हा पूर्ण टार्गेट भेटू शकतो, एक माझी गॅरंटी तशी. सो काय नाही बघू आता. रिग्रेट तर करायचं नाही, कारण जो होता आपला डिसिजन होता. जे एसेल्स खाल्ले ते आपल्या चुकीमुळे, जी चुकी होती ती आपलीच होती. जर नसतं खाल्लं तर आपण हे ट्राय केलं असतं, बट काय नाही, जे असेल ते होऊन जाईल. BTCमध्ये बघूया. सकाळी मी एक BTCमध्ये तुम्हाला शेअर केलं होतं, इफ यू नो, तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे. हां हे बघा, चला ह्याचा खाली पण क्लोजिंग दिला तर आपण टार्गेट डायरेक्ट हा एक टार्गेट ठेवू. इथं हे एक जागा आहे रिॲक्शनची. जर इथं रिॲक्ट केल्यानंतर थोडंसं हार्डली पडेल. चला या एक साईडला आपण हे करूया 50%. जर ह्याच्यावरती क्लोजिंग दिला तर ह्याच्या खाली हे झालं पाहिजे. थांबा एक वॅलेट बघून दे मला, 1 मिनिट. ओके एक वॅलेट प्लेस आहे. अरे हां बघू, जर नाही गेल्यानंतर आपण डायरेक्ट यापर्यंत इथपर्यंत टार्गेट करू, कारण ही ट्रेंड अँड लिक्विडिटी बिल्ड आहे आपली. सो आपण टार्गेट या लोपर्यंत करू शकतो इझिली. बघू काय होतं, मी तुम्हाला तसं अपडेट करतो. हे सकाळीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं समथिंग सकाळच्या व्हिडिओमध्ये असेल लंडन सेशनमध्ये. गोल्ड इज ऑलमोस्ट टू टार्गेट. आता किती 50%पेक्षा तरी जास्तच हे केलं त्याने. मिनिंग किती बाकी आहे, होऊन जाईल ते, एवढं काही हे नाही. बघू. सो गाईज आजसाठी एवढंच. टू स्टे डिसिप्लिन अँड फोकस. आणि बघू आता उद्याच्या ट्रेडिंगमध्ये काय होतं, उद्याच्या सेशन्समध्ये आपले काय रिझल्ट्स निघतात. आज तर आपले 2 लॉसेस झाले. जो एक अप सेटअपवरती होता आणि जो सेकंड होता तो एक ॲग्रेसिव्ह ट्रेड होता, जो जिथं मी माझी मिस्टेक केली. आणि मी हे ट्राय करेन की ती परत नको घडायला माझ्याकडनं. आणि सेकंड थिंग की जो थर्ड ट्रेड होता तो एक न्यूज होता म्हणून सो आपण अवॉइड केला. आणि सेकंड थिंग की आता उद्या बघू काय होतं आपल्या जर्नीमध्ये, जर्नी टू 6 फिगर्स फंडेड. तो बघूया काय होतं आहे. मी जसं असेल ते अपडेट करू. तर आजसाठी इथंच मी ब्लॉग थांबवते. भेटू आपण पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये.